नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी 327 ते ओवी 352च्या सहवासात आपण जाऊया. विश्वरूपाचं प्रगट झालेलं दर्शन आणि त्या दर्शनामधले प्रत्येक बारकावे, त्या दर्शनाबरोबरच अर्जुनाच्या अंतःकरणात उमटणाऱ्या भावना, ह्या सर्वांची नोंद घेत ज्ञानोबारायांनी आपल्या समोर ते विश्वरूप दर्शन शब्द ब्रह्माच्या साह्याने प्रगट केलंय. पुढे अर्जुन काय म्हणतो बघूयात. हे तुझेनी अंगिके तेजे, जाळुनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आतू निजे सद्भावेंचे. अर्जुन म्हणतोय, भगवंता तुझेनी अंगिके तेजे, तुझ्या अंगाचं जे तेज आहे त्या तेजामध्ये सर्व कर्मांची बीज जळून जातात. आज जेव्हा साधक आपल्या आराध्य देवतेच्या अर्थात सगुण रूपाच्या सानिध्यात येतो, त्यावेळी त्या सगुण रूपामधनं प्रगट होणारं जे तेज आहे, ते तेज आणि साधकाच्या अंतःकरणातली सद्भावना, या दोन्हीचं जे मिलन होतं त्यातून साधकाचे कर्माची बीज जळून जातात. आणिक एक साविया भयभीरू, सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया. अर्जुनाला असं दिसतंय की खरोखरच अनेक जण भयभीतही झालेले आहेत. काही जण अंगकांतीच्या तेजामध्ये नाहून निघतायत, तर काही जण भयभीत झालेले आहेत. भगवंताकडे बघतायत आणि भयभीत झाल्यामुळे हात जोडून प्रार्थना करतायत. ते म्हणतायत, देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराचा सांकडलो दोन्ही भागी. हे देवा, आम्ही अविद्यारूपी अंधकारात पडलो आहोत आणि त्यामुळेच विषयरूपी श्वापद, विषयरूपी पशु यांनी आम्हाला घेरलेलं आहे. आम्ही त्याच्यात अडकलेलो आहोत. अज्ञानाचीच भर पडत असल्यामुळे स्वर्ग आणि संसारामध्येच आम्ही अडकून पडलेलो आहोत. स्वर्ग संसाराचा साकडलो म्हणजे त्या पकडीतच आम्ही अडकून पडलेलो आहोत. ऐसे आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी किजेल कवणे, तुझ शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. आम्ही असे अज्ञानरूपी अंधकारात पडलोय, विषयरूपी श्वापदांनी घेरलेलो आहोत, स्वर्ग संसाराच्या चक्रात पिसून निघतोय. अशा वेळी तुझ्याशिवाय आम्हाला यातून कोण सोडवणार? म्हणून आम्ही आमच्या सर्व प्राणांसहित तुला शरण आलेलो आहोत. इथे तुझं शरणगा सर्व प्राणे म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती मुख्य, पण त्या प्राणशक्तीचे उपप्रकारही आहेत आणि तो प्रत्येक प्रकार वेगवेगळं कार्य करत असतो. ज्ञानोबारायांना इथं एवढंच सांगायचं आहे की साधक प्राणशक्ती आणि उपप्राण ह्याच्या साह्याने घडणारी प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट ईश्वराला अर्पण करतो. ही खरी शरणागती. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. काही जण अशी सोडवण्यासाठी प्रार्थना करतायत, तर एकीकडे महर्षी, सिद्ध मुनी आणि त्यांच्या बरोबरच विद्याधर समूह, म्हणजेच ज्यांनी विद्येला, ज्ञानाला धारण केलेले आहे असे ज्ञानी लोकांचे समूह, हे वेगवेगळ्या प्रकारे
तुझं स्तवन करतायत, तुझी स्तुती करतायत. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात की हे विश्वरूपाचं दर्शन कसं आहे. हे सगळं प्रार्थना, विनंती, करुणा प्रगट होत असतानाच एकीकडे विश्वरूप दिसतंय, ते सुद्धा हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु हन साध्य आघवे, अश्विनौ देव विश्वे देव विभवे, वायुही हेजी. त्याचबरोबर या विश्वरूपामध्ये रुद्र आणि आदित्यांचे म्हणजे सूर्यनारायणांचे मेळावे प्रगट झालेले दिसत आहेत. वसु, साध्य, अश्विनी कुमार आणि विश्वदेवांचं वैभव आणि त्याचबरोबर वायुदेवताही प्रगट झालेले दिसत आहेत. अवधारा, अग्नी, हन गंधर्व, पैल यक्ष रक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धादिक. अहो त्याचबरोबर आघव म्हणजे सर्व काही पलीकडे प्रगटलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये यक्ष आहेत, राक्षसगण आहेत, गंधर्व आहेत, इंद्रादी देव आहेत आणि सिद्धादिक सुद्धा आहेत. हे आघवेची आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी पाहात आती. हे सर्वजण यक्ष राक्षस गणांपासून सिद्धादिकांपर्यंत सर्वजण आपापल्या लोकांमधनच अत्यंत उत्कंठतापूर्वक भगवंता ही तुझी महामूर्ती अर्थात तुझं विश्वरूप अत्यंत कौतुकाने बघतायत. मग पाहात पाहात प्रतिक्षणी विस्मित होऊनी अंतःकरणी, करीत निज मुगुटी वोवाळणी प्रभुजी तुझ. प्रत्येक क्षणी तुला जे बघतायत त्या प्रत्येक क्षणी ते अंतःकरणात विस्मित होऊन जातायत, आश्चर्यकारक होऊन जातायत. कारण प्रत्येक क्षणी तुझ्या विश्वरूपाचं दर्शन अंतःकरणाला एक वेगळाच अनुभव देऊन जातोय. आणि त्यामुळेच हे सर्वजण आपल्या मस्तकावर जो मुकुट धारण केलेला आहे तो मुकुटच तुझ्यावरून ओवाळून तुला अर्पण करतायत, अर्थात संपूर्णपणे तुला नतमस्तक होतायत. ते जय जय घोष कलरवे, ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवित ललाटावरी बरवे, कर संपुट. शब्दांनी तुझा जयघोष करतायत, जय जय घोष. आणि हा जयघोष करून संपूर्ण स्वर्ग, संपूर्ण आसमंत गाजवून टाकतायत. एवढंच नाही, ठेवित ललाटावरी बरवे, कर संपुट. आपले दोन्ही हात एकत्र आणलेत, अर्थात दोन्ही हात जोडून ते मस्तकावर ठेवलेले आहेत आणि तुला संपूर्णपणे शरण आलेले आहेत. तिये विनय द्रुमाची आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणोनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. विनय द्रुमाची आरवी म्हणजे विनयरूपी अरण्यात विनयरूपी वृक्ष आहेत, विनयरूपी लता आहेत, वेली आहेत. अशा अरण्यात सुरवाडली सात्विकांची माधवी. या विनयरूपी अरण्यात सात्विक गुणांचा वसंत ऋतू प्रगट झालाय. म्हणून कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. म्हणून त्यांनी जे हात जोडलेले आहेत त्या त्यांच्या हातामध्ये तूच कृपारूपी फळांनी त्यांना प्राप्त होतोस, असं वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूपही. अर्जुन म्हणतोय, हे परमेश्वरा, माझ्या अंतःकरणाने अर्थात माझ्या मनाने आणि अंतर्दृष्टीने ज्ञानदृष्टीने हे तुझं विशाल विश्वरूप बघितलं आणि त्यामुळेच माझ्या डोळ्यांचं, माझ्या मनाचं भाग्य उदयाला आलं. मनाला सुखाचा सुकाळ झाल्यासारखं वाटलंय.
जीवा सुखाचे सुयाणे पाहले. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, हे लोक व्यापक रूपडे, हे लोक व्यापक रूपडे, पाहता देवाही वचकू पडे. याचे सन्मुखपण जोडे भलतया कडोनी. पण भगवंता, हे तुझं जे सर्व विश्वाला व्यापून टाकणारं जे रूप आहे ते पाहून देवांच्याही मनामध्ये धडकीच भरतीये आणि त्यांनी कुठूनही या दृश्याकडे पाहायचं ठरवलं तरी सतत तुझं हे रूप सन्मुखच आहे असंच त्यांना वाटतंय. ऐसे एकची परिविचित्रे आणि भयानके तेवींची बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. अर्जुनाला एवढंच सांगायचंय, हे तुझंच विश्वरूप आहे, हे तूच आहेस, परंतु हे रूप मात्र विचित्र आहे, भयानक आहे. आणि ह्या तुझ्या विश्वरूपाला एकच मुख नाही तर असंख्य मुख आहेत, असंख्य डोळे आहेत आणि तुझ्या अनंत हातांमध्ये असंख्य शस्त्रास्त्र आहेत. अर्थात अर्जुनाने भगवंताच्या चतुर्भुज सगुण रूपापुढे अशा दर्शनाची अपेक्षाच केली नव्हती. अनंत उरु बाहू चरण, अनंत उरु बाहू चरण, बहु उदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. असंख्य ऊर आहेत, असंख्य हात आहेत, असंख्य चरण आहेत आणि पुष्कळ उदर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक भगवंताच्या मुखाच्या ठिकाणी एक आवेश आहे, एक उत्स्फूर्तता आहे, एक मातलेपणा आहे. आणि ते कसं आहे तर, हो का जे महाकल्पाचा अंती, तव कलेनी यमे जेऊत तेऊती, प्रळयाग्नीची उजिती आंबुखिली जैसी. भगवंताच्या मुखाकडे पाहिल्यावर जो एक माजलेलापणा दिसतोय, जी एक भयानक ताकद दिसते, ती कशी दिसते तर जेव्हा महाकल्पांत होतो आणि महाकल्पांताच्या वेळी अत्यंत क्रोधायमान झालेला यम हा जिकडं तिकडं प्रलय काळच्या अग्नीच्या शेकोट्या होळ्याच पसरवतो, त्याप्रमाणे भगवंताची मुख दिसत होती. ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे, भूतखीचा वोढविली. अर्जुन म्हणतोय की अरे, सृष्टीचा संहार करता जो शिवशंकर, त्याचीच जणू काही शस्त्रास्त्र किंवा प्रलयकालच्या वेळी प्रगट होणारा भैरव, त्याचंच ते सगुण रूप किंवा एका युगाचा अंत करण्यासाठी, भूतांचा नाश करण्यासाठी शक्ती जी वेगवेगळ्या रूपात प्रगट होते, तसंच तुझं रूप आम्हाला वाटतंय. तैसी जिये तिये कडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. अर्जुन जणू काही ह्या विश्वरूपामधल्या भगवंताच्या विश्वमुखाचं अगदी बारकाईने दर्शन घेतोय. तो म्हणतोय, तुझी अत्यंत भयंकर मुख सगळीकडे भरलेली आहेत आणि त्याचबरोबर त्या मुखामधले जे दात आहेत ना, ते दात आम्हाला कसे दिसतायत तर, ज्याप्रमाणे डोंगरांच्या दऱ्यांमधनं क्रोधाने पेटून उठलेले रागावलेले सिंह ज्याप्रमाणे दिसावेत, त्याप्रमाणे तुझे दात आम्हाला दिसतायत, असं भगवंतांच्या दातांचं वर्णन अर्जुन करतोय. पुढे तो म्हणतो, जैसे काळ रात्री चेनी अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसिया वदनी
प्रळय रुधिरे काटलिया दाढा. हे भगवंता, प्रलय कालचा जो काळोख असतो, त्या काळोखामध्ये ह्या जीवांचा, प्राण्यांचा संहार करण्यासाठी पिशाच असतात. ती ज्याप्रमाणे वावरतात त्याचप्रमाणे तुमच्या मुखामधले दात आणि दाढा ह्या त्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या आहेत. पिशाच्यांची मुख ज्याप्रमाणे रक्ताने माखून जातात, तशा तुमच्या दाढा रक्ताने माखलेल्या आहेत, असं वर्णन अर्जुन करतोय. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगूळ वाणे पण वदनी तुझीये. अर्जुनाला काय दिसतंय? अर्जुन म्हणतो, ज्याला आपण काळ म्हणतो त्या काळानेच युद्धाला आमंत्रण दिलंय. त्या काळानेच युद्ध करायचं ठरवलंय, किंवा मरणाने असं ठरवलंय की आता मी सर्व प्राण्यांचा संहार करणारच, आणि या इच्छेने तो माजलाय. हे जे वर्णन ऐकल्यावर आपल्या मनात भाव प्रगट होतो, अर्जुन म्हणतोय तोच भाव माझ्या मनात प्रगट होतोय जेव्हा मी तुझ्या मुखाचं दर्शन घेतोय. इतकी तुझी मुख भयंकर दिसतायत. हे बापडी लोकसृष्टी, हे बापडी लोकसृष्टी, मोटकियेची पाहिली दिठी, आणि दुःख कालिंदीची या तटी, झाड होऊनी ठेली. ही लोकसृष्टी तुझ्या या रूपाचं दर्शन घेतायत, आणि बिचारी त्या सृष्टीची अवस्था काय होतीये? तर यमुना नदीच्या तीरावरती काळरूपी सर्प, कालिया सर्प होता, आणि त्याच्या विषामुळे यमुना नदीच्या तीरावरील वृक्ष करपून गेले होते. त्यांना अत्यंत दुःख झालं होतं. यमुना तीरावर शोकाची कळा पसरली होती. अर्जुन म्हणतोय तीच शोक कळा आज लोकसृष्टीला अनुभवायला मिळते, कारण तुझ्या या अशा रूपामुळे ती लोकसृष्टी जणू काही करपून गेलेली आहे. तुझं महामृत्यूची या सागरी, अर्जुन म्हणतोय तुझं महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. हे भगवंता, जणू काही महामृत्यूरूपी महासागर आहे. ह्या महामृत्यूरूपी महासागरात ह्या त्रैलोक्याच्या जीवनाची नाव दुःखरूपी वादळात हेलकावे खातीये, अशी तिची अवस्था झालेली आहे. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणिपैल वचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. भगवंता, एखाद वेळेस मी माझे जे भाव प्रगट करतोय त्याचा तुला राग येईल, आणि एखाद वेळेस तुम्ही असं मला सांगाल की अरे लोकसृष्टीसाठी जे वाईट वाटणं आहे ते बंद कर, आणि तू माझ्या विश्वरूपाच्या ध्यानाचा अनुभव घे, त्या सुखाचा अनुभव घे, असं तुम्हाला म्हणावंसं वाटेल. तरी जी लोकांचे कीर साधारण, तरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आड सूतसे वोडण, केवी सहसा म्हणो प्राण माझेची कापती. अहो भगवंता, या लोकसृष्टीबद्दल मी जे सांगतोय ना, ते एवढ्यासाठीच की माझ्या सुद्धा जीवाचा थरकाप झालाय असं मी एकदम कसं म्हणू. त्यामुळेच लोकसृष्टीचं निमित्त मी पुढे करतोय, पण खरं तर माझा सुद्धा या भीतीने थरकापच झालाय. माझेही प्राण या भीतीने कापतायत. ज्या मज संहार रुद्र, ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. अर्जुन स्वतःची अवस्था सांगतोय.
पण ते सांगताना तो म्हणतोय की हे भगवंता, या संपूर्ण सृष्टीचा संहार करता जो रुद्र, त्या रुद्राला सुद्धा माझी भीती वाटते. आणि एवढंच नाही तर साक्षात मृत्यू देखील मला पाहून तोंड लपवितो. पण असा जो मी, त्या मला तुझं विश्वरूप पाहून मात्र थरकाप सुटलेला आहे. मी आहाळ बाहळी कापे, म्हणजे आतून बाहेरून अर्जुनाला थरकाप सुटलाय, तो भीतीने कापतोय. ऐसे तुवा केले, असं परमेश्वराच्या विश्वरूप दर्शनाने अर्जुनाची अवस्था केली. परी नवल बापा हे महामारी, अर्जुन कळवळून म्हणतोय, परी नवल बापा हे महामारी, इया नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि. भगवंता, तू याला विश्वरूप हे नाव देत असशील, परंतु आमच्यासाठी मात्र ही महामारी आहे. हे तुझं विश्वरूप अत्यंत भयंकर आहे आणि त्याच्यामुळे भयाला सुद्धा हार खावी लागते, अर्थात भयाला सुद्धा भीतीने कापावं लागतंय. असं हे तुझं विश्वरूप आहे, असं वर्णन अर्जुन करतोय आणि आपली भावना भगवंताला बोलून दाखवतोय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.